नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की घन काढण्याची सोपी ट्रिक आपण पाहणार आहोत। यालाच आपण इंग्लिशमध्ये क्यूब असं म्हणतो। तर बघा, घन कसा काढायचा तर तुम्हाला एकदम सोप्या ट्रिकने मी सांगणार आहे। तर त्यामुळे बघा, जर चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राइब नसेल केलं चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल आयकॉनलाही नक्की क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ सर्वात पहिल्यांदा दिसतील। तर बघा, किमान तुम्हाला मित्रांनो 1 ते 10 पर्यंतचे घन तरी पाठ पाहिजेत। तुम्हाला किमान 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ पाहिजेत आणि जर तुम्हाला ते पाठ असतील तर तुम्हाला कोणत्याही संख्येचा घन काढता येतो। बघा, आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये तेच बघायचं आहे की कोणत्याही संख्येचा घन कशा प्रकारे काढला जातो। तर तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे, त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही। तर अजिबात असं म्हणायचं नाही की बाबा मला हे जमेल का, तर अगदी व्यवस्थित तुम्हाला हे जमणार आहे। तर तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे। बघा, आता 1 चा घन हा 1 असतो, 2 चा घन हा 8 असतो, 3 चा घन 27 असतो, 4 चा घन हा 64 असतो, 5 चा घन 125 असतो, 6 चा घन 216 असतो, 7 चा घन 343 असतो, 8 चा घन 512 असतो, 9 चा घन 729 असतो आणि 10 चा घन हा 1000 असतो। म्हणजे तुम्हाला हे सगळं पाठ पाहिजे, 10 पर्यंत तरी किमान तुम्हाला घन पाठ पाहिजे, मग तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही। तर याच्यामध्येही आपण 3 स्टेप बघणार आहोत। बघा, 1 नंबरची जी स्टेप आहे ती म्हणजे सुरुवातीला 1 अंक असणाऱ्या संख्या, सुरुवातीला 1 अंक असणाऱ्या संख्या। दुसरी जी स्टेप आहे ती शेवट 1 ने होणाऱ्या संख्या, शेवट 1 ने होणाऱ्या संख्या। आणि तिसरी जी स्टेप आहे ती म्हणजे कोणत्याही संख्येचा घन कसा काढणे, कोणत्याही संख्येचा घन। शेवट 1 ने होणाऱ्या संख्या आणि सुरुवातीला 1 असणाऱ्या संख्या। म्हणजे बघा, या 3 स्टेप आपण पाहणार आहोत, या 3 स्टेप आपण पाहणार आहोत। बघा, सुरुवातीला जेव्हा ज्या संख्येला सुरुवातीला 1 असतो त्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत, तर त्या संख्यांचा घन कसा काढायचा। शेवटी ज्या संख्यांना 1 आहे त्या संख्यांचा घन कसा काढायचा आणि मग कोणत्याही संख्येचा म्हणजे पहिल्यांदा 1 आणि शेवटी 1 नसलेल्या संख्यांचा घन कसा काढायचा। तर एकदम सोप्या प्रकारे सांगणार आहे मित्रांनो, त्यामुळे कुठेही जाऊ नका, व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमच्या ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या सर्व क्लिअर होऊन जाणार आहे त्या एकाच व्हिडिओ मधून। तर बघा, आता आपण आपल्या एक्झाम्पलला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, घन म्हणजे नेमकं काय, घन म्हणजे नेमकं काय। तर बघा, एक संख्या आहे, मग त्या संख्येला आणखी 2दा गुणणे म्हणजे त्याला आपण घन असं म्हणतो। बघा, आता आपल्याला या 13चा घन काढायचा आहे, आपल्याला 13चा घन काढायचा आहे म्हणजे 13 ही संख्या आहे, परत या 13ला 2 वेळा 13 नेच गुणायचं। बघा, म्हणजे या 13ला परत 2दा 13 नेच गुणायचं म्हणजे त्या संख्येचा घन येतो। म्हणजे एकूण 3दा गुणाकार करायचा असतो, एका संख्येचा 3दा गुणाकार करायचा असतो, त्याला आपण घन असं म्हणतो। मग याच्यामध्ये खूप वेळ जातो, 13 गुणिले 13 मग गुणिले 13, याचा 3दा गुणाकार करण्यापेक्षा एकदम सोपी ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे आणि ती ट्रिक अशी असणार आहे। आता आपल्याला 13चा घन काढायचा आहे ना, मग आपण अशी 4 चौकटी आखून घ्यायच्या, 1 2 3 आणि 4 बरोबर। आता याच्या पहिल्या चौकटीमध्ये काय लिहायचं की हा जो 1 आहे तर 1 चा घन काय आहे, 1च असतो। 3 चा घन किती आहे, 27 आहे बरोबर, हे इकडे लिहिलं। बघा, जेव्हा सुरुवातीला 1 आहे, आपण स्टेप नंबर 1 बघतोय मित्रांनो, आपण स्टेप नंबर 1 बघतोय, सुरुवातीला 1 असणाऱ्या संख्यांचा घन कसा काढायचा ते आपण आता बघतोय। सुरुवातीला 1 कोणत्या कोणत्या संख्येला असतो, 11ला पण असतो, 12ला असतो, 13 14 15 16 17 18 19 या संख्यांना सुरुवातीला 1 ही संख्या आहे। या संख्यांचा घन कसा काढायचा आपण बघणार आहोत। बघा, इथं काय केलं आपण, 1 चा घन हा 1च असतो, 3 चा घन 27 असतो। आता या 2 चौकटीमध्ये काय लिहायचं असतं, बघा या 2 चौकटीमध्ये लिहायचं असतं 1 चा वर्ग किती असतो, 1 चा वर्ग तर हा 1च असतो, म्हणून 1 चा गुणाकार आपण 3 शी करायचा, 1 गुणिले 3 केलं तर काय होणार आहे, 3 होणार आहे। आता बघा, 3 चा वर्ग किती असतो, तर 3 चा वर्ग आहे 9,
9चा गुणाकार या 1शी केला तर काय होणार आहे, इथं 9 एके 9 येणार आहे. बघा अगोदर 1चा वर्ग घ्यायचा आणि त्या वर्गाचा गुणाकार या 3शी करायचा, तो इथं लिहिला. परत 3चा वर्ग घ्यायचा आणि त्या वर्गाचा गुणाकार या 1शी करायचा, तो इथं लिहिला. हे तर तुम्हाला समजलं. बघा आपण सुरुवातीपासून काय काय केलं, फक्त एवढंच आहे याच्यामध्ये, बाकीचं काही नाही. पुढे खाली सगळं सोपं आहे. बघा 13चा आपल्याला घन काढायचा आहे. अगोदर आपण 1चा घन 1 लिहिला, 3चा घन 27 लिहिला. आता इकडं आपण घन लिहिले. आता इथं वर्ग आपल्याला लिहायचे असतात. 1चा वर्ग हा 1च असतो, म्हणून आपण 1चा गुणाकार 3शी केला तर 3 एके 3 होतं. 3चा वर्ग हा 9 आहे. 9चा गुणाकार आपण 1शी केला, 9 एके 9. आता काय करायचं बघा, इकडं 0 इकडं 0. आता या 3च्या 9ची करा दुप्पट. 3ची दुप्पट असणार आहे 6, 9ची दुप्पट असणार आहे 18. बरोबर. आता यांची करा बेरीज. बेरीज करताना हातच्याची जी असते ना बेरीज, तर ती करायची असते. एका चौकटीमध्ये एकच अंक आला पाहिजे. हातच्याची बेरीज करायची असते. एकक स्थानी 7 आहे तर 7 इथं लिहा. हे 2 आहे ते इकडं हातचा म्हणून जातील. 2 इकडं हातचा म्हणून जातील. तर आता बघा 9 आणि 1 10 आणि 8 18 आणि 19 होणार. 19 इकडं 19 झाले. 19 अशी 9 एक हातचा आला. हे 1 आणि हे 2 ते हातचा इकडं लिहायचा. परत या सगळ्यांची टोटल मारायची. 6 7 8 9 10 11 झाले. 11 मधला 1 इथं 1 इथं हातचा म्हणून 1 आणि 1 2 झाले. म्हणजेच 2197 हे याचं उत्तर आलेलं आहे. 2197 हा 13चा घन आपण काढलेला आहे. तर अशा प्रकारे घन काढायचा असतो. बेरीज करताना सुद्धा हातच्याची बेरीज करायची असते. त्यामुळे हातच्याची बेरीज येणं खूप महत्वाचं आहे. तर आता आपण 13चा घन बघितला. आता आपण 14चा घन कसा काढायचा ते बघूया. 14चाही घन त्या प्रकारे काढायचा आहे. म्हणजे या 14चा 14 गुणिले 14 गुणिले 14 जर तुम्ही असा गुणाकार केलात तर तुम्हाला 14चा घन मिळून जातो. पण जी ट्रिक आता आपण पाहिलेली आहे तर त्याप्रमाणेही तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये करून बघू शकता. तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल. बघा आणि तुमचं उत्तर बरोबर आहे का तुम्ही चेक सुद्धा करू शकता. आता बघा इथं आपण काय केलं होतं, अगोदर 1चा घन लिहिला होता, तो 1च असतो. आता 4चा घन किती आहे, तर 4चा घन हा 64 आहे. किती आहे, 4चा घन हा 64 आहे. इकडे आपण सगळ्या संख्या मांडलेल्या आहेत. आता बघा 1चा वर्ग किती, 1च असतो, म्हणून आपण 1चा गुणाकार 4शी करायचा तर 4 एके 4 येणार. 4चा वर्ग असेल 16, 16चा गुणाकार आपण 1शी करायचा 16 एके 16. आता बघा इकडं 0 इकडं 0. आता 4ची दुप्पट करा 8 होईल. याची दुप्पट करा 32 होईल. आता करा यांची बेरीज. एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही. हे 4 इथं, 6 इकडं हातचा जाईल. 6 आणि 6 12 13 आणि 14 4 एक हातचा आला. 3 4 आणि 5 तो हातचा इकडं द्या. बरोबर. 8 आणि 4 12 होतील. 12 आणि हे 5 17 होतील. 17 मधले 7 इथं, एक हातचा इथं, 1 आणि 1 2. म्हणजेच 2744 हे याचं उत्तर आलेलं आहे. 2744 हा याचा 14चा घन आलेला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे बघा, जेव्हा सुरुवातीला 1 असतो तर तेव्हा त्या संख्यांचा घन तुम्ही या प्रकारे काढू शकता. आता तुम्ही बाकीच्या ज्या संख्या आहेत तर तुम्ही त्या संख्यांचा घन तुम्ही स्वतः तुमच्या नोटबुक मध्ये काढून बघू शकता. आता आपण पाहणार आहोत की शेवटी 1 असणाऱ्या संख्यांचा घन कसा काढायचा असतो. तर आता बघा आपण 1 ने शेवट होणाऱ्या संख्या आहेत तर त्यांचा घन कसा काढायचा ते आपण बघणार आहोत. बघा आता शेवटी 1 पाहिजे. 31 आहे. 31चा घन आपण काढूया. म्हणजेच आपण 31 गुणिले 31 गुणिले 31 जर केलं तर आपल्याला याचं उत्तर मिळू शकतं. पण आपण आपल्या ट्रिक प्रमाणे काढू. जसं आपण मगाशी ट्रिक पाहिली सेम त्या प्रकारे ट्रिक आहे, पण एकदम सोपी असणार आहे. बघा आता इथं आपल्याला काय करावं लागेल, तर आता बघा 3चा घन किती आहे, तर 3चा घन असतो 27. तो इथं लिहून घ्या. जे सुरुवातीला आहे त्याचा घन अगोदर लिहायचा. मग असे आपण काय केलं होतं, असंच केलं होतं. सुरुवातीला ज्या संख्या आहेत तर त्यांचा घन आपण अगोदर लिहिला होता. आता 1चा घन किती असतो, तर 1च असतो. आता बघा 3चा वर्ग किती असतो, तर 9 असतो. 9चा गुणाकार 1शी करा, 9 एके 9. 1चा घन हा 1च आहे. मग 1चा गुणाकार 3शी करा तर 1 किती 3 किंवा 3 एके 3. सेम त्या प्रकारेच आहे.
जसं आपण मगाशी केलं सेम त्या प्रकारेच आहे, फक्त सुरुवातीला ज्या संख्या आहेत त्यांचा घन अगोदर घ्यायचा असतो. आता इथं 0, इथं 0, 9ची दुप्पट करा 18, 3ची दुप्पट करा 6, यांची बेरीज करा 1, 6 आणि 3 9 झाले, 18 आणि 9 27 झाले, 27 7, हाचा 2 आले, 7 8 9 आणि हे 2. म्हणजेच तर बघा याचं उत्तर 29,791 असं आलेलं आहे. 29,791 म्हणजेच 31चा घन 29,791 असा आलेला आहे. आता आपण पुढच्या संख्येचा एखाद्या संख्येचा घन काढून बघूया. 21चा घन आपण काढू सेम त्या प्रकारेच. बघा 2चा घन लिहा 8 आहे, 1चा घन आहे 1, परत 2चा वर्ग किती आहे तर 4, 4चा गुणाकार 1शी करा, 4 1 4 होणार. 1चा वर्ग हा 1 आहे, 1चा गुणाकार 2शी करा तर 2 येणार. इकडं 0, इकडं 0, 4ची दुप्पट करा 8, 2ची दुप्पट करा 4, यांची करा बेरीज 1, 4 आणि 2 6, 8 आणि 4 12ची 2, एकचा आला आणि 9, म्हणजेच 9,261 हा 21चा घन आलेला आहे. 9,261 हा 21चा घन आलेला आहे. एकदम सोपा आहे मित्रांनो. जर तुम्हाला हे समजलं तर तुम्ही याची उत्तर पटपट काढू शकाल. अजिबात तुम्हाला 1 सेकंदही नाही लागणार. आता बघा आपण 81चा घन काढूया. सेम या प्रकारे कितीही मोठी संख्या असू दे मित्रांनो, अजिबात घाबरून जायचं नाही. याच टिकने याचं उत्तर आपण काढायचं आहे. तर अगोदर आपल्याला 8चा घन शोधावा लागेल. मग 8चा घन काय आहे बघा, तर 8चा घन आहे 512, तो इथे लिहा. 1चा घन हा 1च आहे. 8चा वर्ग किती आहे तर 8 64 आहे. 64 1 64 म्हणजे 64चा गुणाकार आपण 1शी केला. आता 1चा वर्ग हा 1च आहे आणि 1चा गुणाकार आपण 8शी करतोय, म्हणजे उत्तर याचं 8 येणार आहे. बघा आता इथं 0 घ्यायचा, इथं 0 घ्यायचा. जर आपण 64ची दुप्पट केली तर 4 आणि 4 8, 6 आणि 6 12 128 होईल आणि 8 आणि 8 16 होणार. आता यांची टोटल मारायची आपल्याला 1. त्यानंतर बघा 6 आणि 6 12 14शी 4, 1 आला 2 इकडे द्या. 8 आणि 4 12, 12 आणि हे 2 14शी 4, 1 आला 6 7 8 9 आणि हे 19, म्हणजे 19 हे इकडे लिहायचे बरोबर. 19 इकडे लिहायचे. 9 10 11शी 1, 1 आला 1 2 आणि 3 आणि हे 5, म्हणजेच 5,31,441 हे याचं उत्तर आले. 5,31,441 हा घन आला 81चा. एकदम सोपा आहे. सेम या प्रकारे तुम्ही सर्व एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. आता बघा आपण काय काय पाहिलं की सुरुवातीला 1 असणाऱ्या संख्या आणि शेवट 1 ने होणाऱ्या संख्या. आता आपण बघायचं आहे की कोणत्याही संख्येचा घन कसा काढायचा असतो. तर बघा आपण आता कोणत्याही संख्येचा घन कसा काढायचा ते आपण पाहतोय. तर आपण 26चा घन काढूया. 26चा घन हा ही 26 गुणिले 26 गुणिले 26 या प्रकारे तुम्ही काढू शकता. आता बघा आपल्या ट्रिक प्रमाणे आपण काढूया त्याच चौकटी. सगळ्याला आपण 1 2 3 4 चौकटी आखूनच घ्यायच्या. आता बघा काय करायचं, जी ट्रिक आपली आहे सेम त्या प्रकारे. 2चा घन काय आहे तर तो 8 आहे. 6चा घन किती आहे तर बघा इकडं 6चा घन 216 आहे. 216 आपण इथं लिहिला बरोबर. बघा जसं आपण शिकलो ना सेम त्या प्रकारे करायचं आहे. 2चा वर्ग किती आहे तर 4, मग 4चा गुणाकार 6शी करा, साइन चौक होणार 24. किती होणार साइन चौक 24 आणि परत 6चा वर्ग किती आहे 36, 36 गुणिले 2 तुम्ही जर केलं तर होणार 72. सेम ती प्रोसेस. 0 इकडे घ्या, 0 इकडे घ्या. आता यांची दुप्पट करा. 4 आणि 4 8, 2 आणि 2 4 48, 2 आणि 2 4 7 7 14 144. आता करा यांची बेरीज. बघा हे 6 फक्त इथं राहील, 21 इकडं हातचा म्हणून येईल, 4 5 6 आणि हे 7 इथं. त्यानंतर बघा 7 आणि 14 21 22 23 इकडं 23 हातचा द्या. परत 8 आणि 4 12 12 13 15शी 5, 1 आला, 4 आणि 4 8 आणि 1 9 हातचा इकडं आणि हे 17 इथं. तर अशा प्रकारे 17,576 हे याचं उत्तर आलेलं आहे. म्हणजे 26चा घन आलेला आहे 17,576. 34चा घन आपण काढणार आहोत. तर बघा आपली ट्रिक आहे तीच असणार आहे. अगोदर आपल्याला 3चा काय लिहायचंय घन लिहायचंय 27 असणार आहे. 4चा आहे 64
आता बघा 3चा वर्ग किती असणार आहे 9, म्हणजेच 9चा गुणाकार आपण 4शी करूया. 9 चोक होतील 36. आता बघा 4चा वर्ग 16 आहे आणि 16चा गुणाकार तुम्ही 3शी करू शकता. तर 16 त्रिक होईल 48. ते इथे लिहायचं. बघा इकडं 0, इकडं 0. आता या संख्यांची दुप्पट करा. 6 6 12 2 एकच आला. 3 3 6 आणि 1 7. 72 होईल. 8 16 6 एकच आला. 4 4 8 आणि 9 96. आता यांची तुम्ही टोटल मारू शकता. इथं 4 हे 6 इकडे जाईल. बघा आता काय होणार आहे 6 6 12 6 1 6 9 7 18 19 20 0 इथं 2 इथं परत 9 10 13 14 15 इकडे हातचा 15 जाणार आहे. तर बघा आता इथं 15 15 11 12 13 3 एकच आला. 7 8 9 10 11 आणि 12 हे 12 इकडे जातील. 7 8 9 आणि हे 3 इथं म्हणजेच 39,304 हे याचं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे 34चा जो घन आहे तर तो 39,304 असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण पाहिलं की सुरुवातीला एक हजार संख्यांचा घन कसा काढायचा, शेवटी 1000 संख्येचा घन कसा काढायचा आणि कोणत्याही संख्येचा घन कसा काढायचा. तर ते एकदम सोप्या प्रकारे आपण पाहिलेलं आहे. चला तर मग जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुम्ही अशा भरपूर एक्झाम्पलचा सराव नक्की करू शकता. मग तुमची ही जी ट्रिक आहे आपली तर ती तुम्हाला ट्रिक तुमची परफेक्ट होऊन जाणार आहे. चला तर मग जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.